नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. निवडणुकीनंतर पारनेर तालुक्यातील सुपा MIDC आणि सुपा या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे. सुपा शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याची तक्रार यापूर्वीही आली होती. त्यावेळी सर्व अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं नोटीस देण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढण्यासाठी 150 ते 200 पोलीस हे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्यानं त्यांचे धाबे दणाणले आहेत. सुपा गावामध्ये नॅशनल हायवे याच्या हद्दीमध्ये बरेचसे अनधिकृत अतिक्रमण आहेत आणि मागच्या काही वर्षांपासून नागरिकांची देखील मागणी होती की अतिक्रमणे काढली जावी आणि त्याच्या अनुषंगाने मागच्या 3 महिन्यापासून आम्ही याचं सगळं ॲनालिसिस रिव्ह्यू केलं आणि हे सर्व अनधिकृत असल्याचं सिद्ध झाल्याने आज आम्ही नॅशनल हायवे DWD पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनच्या वतीने आम्ही अतिक्रमण काढण्याचं सर, एवढी मोठी कारवाई होतीये, किती वेळा नोटीस देण्यात आल्या होत्या? यामध्ये सर्व जे आता ज्यांचे आपण अतिक्रमण काढत आहोत त्या सर्वांना 2-2 वेळेस नोटीस देऊन झालेले आहे. त्यानंतरच आपण नोटीसची मुदत संपल्यानंतर कोर्टाचा कोणताही त्याच्यामध्ये स्थगिती आली नाही याची खात्री केल्यानंतरच आपण हे अतिक्रमण काढत आहोत. सर, एकूण किती अतिक्रमण आहेत आणि आज कारवाई झाली, पण पुन्हा जर अतिक्रमण झालं तर मग त्यावर काय कारवाई होईल? आता आज जे अतिक्रमण आम्ही काढत आहोत याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे तसेच MIDC मधील देखील अतिक्रमण आम्ही दुपारच्या सत्रात काढत आहोत. साधारणतः 60 ते 70 अतिक्रमण जे आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केले. त्याच्या जे अनधिकृत असतील ते देखील आम्ही काढण्याचा आमचा प्रयास आहे आणि यापुढे आम्ही संबंधित यंत्रणेला निर्देश देणार आहोत की आपापल्या जागेमध्ये अतिक्रमण होणार नाही याची संपूर्ण खबरदारी त्यांनी घ्या. राजकीय चर्चेला उधाणही आलंय, कारण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांचा हा मतदारसंघ आहे. अहमदनगर शहरातील उपनगर भागातील मोठ्या प्रमाणावर टपरी मार्केट आणि अतिक्रमण झाले आहे. यावरही कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.